नमस्कार. श्वसन पार्ट 1 या व्हिडिओमध्ये आपण श्वसन ही आपल्या आरोग्याची कशी गुरुकिल्ली होऊ शकते याचा एक आढावा घेतला. तर या व्हिडिओमध्ये आपण दीर्घ श्वसन कसं करायचं, याचे काय काय प्रकार आहेत, त्याच्याने नक्की शरीरात बदल कसे होतात, त्याचे शारीरिक, मानसिक आणि स्पिरिच्युअलसुद्धा फायदे कसे होतात हे पाहणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, ही मी तुम्हाला अगदी विनंती करीन. तर डीप ब्रीदिंग कसं करायचं, तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लहान मुलाप्रमाणे आपण एखादं लहान बालक जे आहे ते डोळ्यासमोर आणा, की ते समजा असं बिछाण्यावरती पहुडलेलं आहे, तर त्याच्याकडे नीट जर निरखून तुम्ही पाहिलं तर त्याचं पोट कसं श्वसनाप्रमाणे जेव्हा श्वास घेतं तेव्हा वरती जातं, श्वास सोडतो तेव्हा खाली जातं. तर निसर्गाने आपल्याला हे जे ब्रीदिंग पॅटर्न दिलेला आहे हा अशा पद्धतीचा दिलेला आहे आणि म्हणूनच ते गुपित आहे की लहान मुलं इतकी निर्व्याज का असतात. त्यांना कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींचा कुठलाही अहंकार नसतो. त्यांना तुम्ही रागवा, त्यांचं कौतुक करा, 5-10 मिनटात त्या गोष्टी त्या विसरतील, पुन्हा आपल्या आपल्या खेळण्यामध्ये ती मग्न होतील. याचं कारण आहे की त्यांचं श्वसन, हो आपण बरोबर ऐकलं, की या पद्धतीचं जेव्हा आपलं श्वसन चालतं तेव्हा आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असते ती आपली जास्त ॲक्टिवेट झालेली असते आणि या नर्वस सिस्टीम जेव्हा ॲक्टिवेट असते तेव्हा आपोआप शरीरामध्ये आनंद, समाधान, ज्याला आपण एक रिलॅक्सेशन म्हणतो किंवा जो एक कूल वाटणं आपण जे म्हणतो त्या पद्धतीचं फिलिंग देणारी ही एक नर्वस सिस्टीम आहे. तर प्रत्येकाला ही गोष्ट नक्कीच मनापासून आवडत असते की मी नेहमी आनंदी, कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसलेला, म्हणजे हे माझं झालं तर मी आनंदी होईन, ही गोष्ट मला मिळाली तर मी आनंदी होईन, असं प्रत्येक एक्सटर्नल फॅक्टरवर अवलंबून असलेले जी आपली आनंदाची परिभाषा आहे ती बदलून आपल्याकडे जो नैसर्गिक ठेवा आहे तो कसा ॲक्टिवेट करायचा याची गुरुकिल्ली म्हणजे डीप ब्रीदिंग. तर आपण जेव्हा कामामध्ये व्यस्त असतो तेव्हा आपलं श्वसन हे आपोआप त्याच्यावरचं नियंत्रण जातं, आपोआप आपण उथळ श्वसन घ्यायला लागतो आणि त्याचे परिणाम आपल्याला कसे भोगावं लागतात, अगदी तुमच्या मेंदूपासून ते इम्युनिटीपर्यंत, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तर थोडक्यात आपण याचं टेक्निक पाहूया. तर आपण बसल्या बसल्यासुद्धा ही कृती तितकीच प्रभावीपणे करू शकतो. मग तुम्ही घरी असू द्या, TV पाहत असू द्या, तुम्ही कामावरती असू द्या, ही करायला अतिशय सोपं आहे. याला कुठलंही बाहेरची प्रॉपर्टी किंवा कुठल्या वस्तू लागत नाहीत की ज्याच्यामुळं आपण हे श्वसन करावं. आपल्यापाशीच असलेली ही गोष्ट आहे. बस तुम्ही डावा हात तुमच्या पोटावरती ठेवा आणि खोल श्वसन या पद्धतीने करा आणि लक्ष द्या की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा श्वास आत जात असताना छातीचा पिंजरा हा एक्सपांड होण्यापेक्षा पोटाची जी पोकळी आहे ती फुगेल आणि तिथपासून आपण श्वास घेतोय, जणू काही आपण पोटामध्ये हवा भरत आहोत, या पद्धतीची भावना आपल्याला यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला जी ॲब्डॉमिनल वॉल आहे त्याची आपल्याला हालचाल व्हायला पाहिजे. कसं करायचं? यामध्ये मी फक्त हात एक रेफरन्ससाठी ठेवलेला आहे की आपल्या उदराची हालचाल जी आहे ती कशी होती ही फक्त आपल्याला जाणवायला पाहिजे. कुठलंही प्रेशर याच्यामध्ये द्यायचं नाही आहे. फक्त ही यामुळे होतं काय की आपण कॉन्शियस होतो की आपल्याला पोटापासून श्वसन करायचं आहे. तर याच्यामध्ये आपण ही प्रक्रिया 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन जरी केली तर आपण ही गोष्ट अनुभवण्यासारखी की आपल्यामधली जी इरिटेशन आहे, चिडचिड आहे, असमाधान आहे, कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीचं दुःख आहे, या गोष्टी आपल्या क्षणार्धात नाहीशा होत्यात. हा आपण अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. तर आपण प्रत्येकाची क्षमता ही फुफ्फुसाची वेगवेगळी असते. त्यानुसार आपण हा श्वास जो घ्यायचा आहे हा 4 सेकंद घ्यायचा, 3 सेकंद घ्यायचा, 5 सेकंद घ्यायचा का 7 सेकंद घ्यायचा हे आपल्या क्षमतेवर अवलंबून आहे. सुरुवातीला मी सांगेन की याच्यामध्ये कुठलाही कुंभक करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा ही प्रक्रिया जरी केली तरी आपल्याला पुरेसे आहे. याच्यामध्ये 4-7-8, 4-8-8 असे वेगवेगळी टेक्निक्स आहेत की ज्याच्यामध्ये श्वास घेणे, रोखणे आणि श्वास सोडणे या प्रक्रिया येतात. परंतु सुरुवातीच्या अभ्यासामध्ये आपल्याला आपण श्वास घेणं आणि सोडणं या गोष्टी समान जरी झाल्या तरी आपल्याला पुरेशा आहेत आणि आपल्याला तितकेच बेनिफिट त्याचे प्रभावीपणे मिळतात. ही गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. तर जेव्हा आपण या पद्धतीने कॉन्शियस ब्रीदिंग
ब्रिदिंग करतो, डीप ब्रिदिंग करतो, तेव्हा आपण हे श्वसन जे आहे हे जाणीवपूर्वक करत असतो, लक्षपूर्वक करत असतो. आणि मेंदू ही गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादी गोष्ट, कुठलीही शारीरिक गोष्ट असू दे, आपला विचार असू दे, जेव्हा आपण लक्ष देऊन एखादी गोष्ट करतो तेव्हा मेंदूला ती गोष्ट ही महत्त्वाची वाटत असते. त्यामुळे आपण जेव्हा श्वसनाकडे लक्ष देतो की श्वास माझी हवा नाकातून, नंतर ही घशातून फुफ्फुसामध्ये जाते कशी, पोट भरल्याची भावना कशी येते, नंतर ती हवा बाहेर कशी येते, या प्रक्रियेकडे आपण जेव्हा लक्ष देतो तेव्हा मेंदूची रिक्रुटमेंट त्या गोष्टीमध्ये होते आणि व्हेगस नर्व म्हणून जी असते तिच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि ती नर्व जी आहे ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करते. आणि मगाशीच मी सांगितलं की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं जेव्हा ॲक्टिवेशन होतं तेव्हा ब्रेनमध्ये आपोआपच जे फील गुड हॉर्मोन्स ज्याला म्हणतात, या हॉर्मोन्सचं स्त्रवण होतं आणि नकारात्मक हार्मोन कमी होतात आणि त्यामुळे आपल्याला छान वाटायला लागतं आणि आपला मूड जो आहे तो लिटरली बदलतो, पॉझिटिव्ह मोडमध्ये आपण जायला लागतो. तर ही गोष्ट अतिशय महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी की त्याच्यामुळे आपलं हृदयाची गती मंद होते, श्वासाचा वेग कमी होतो, 12ची संख्या आपली 11वरती, 10वरती, 8वरती, 5पर्यंत इतक्या प्रमाणातही येऊ शकते जेव्हा आपण याचा अभ्यास करायला लागतो. आणि मगाशीच सांगितलं की जेवढे आपले हृदयाचे ठोके कमी, जेवढे आपलं ब्लड प्रेशर कमी, जेवढी आपली श्वासाची संख्या कमी, एवढं आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. नकारात्मक हॉर्मोनचा राजा जर कुठला असेल तर तो म्हणजे कॉर्टिसॉल. दिस इज अ स्ट्रेस हॉर्मोन. हा शरीरामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट करतो. अनेक जे मनोकायिक आजार आहेत त्याच्यामागे हे कॉर्टिसॉल हार्मोन आहे. अगदी ते म्हणजे डायबिटीसपासून, PCODपासून, डिप्रेशनपासून, निद्रानाशापासून ते स्थौल्यापर्यंत अनेक आजारांच्यामध्ये कॉर्टिसॉलची पॅथॉलॉजी ही फार महत्त्वाची असते. तर महत्त्वाचा परिणाम हा दीर्घ श्वसनामुळे, श्वंथ श्वसनामुळे होतो, तो म्हणजे कॉर्टिसॉलची पातळी ढासळते आणि त्याच्या विरुद्ध काम करणारी जी हॉर्मोन्स आहेत, सिरोटोनिन, एंडॉर्फिन यासारखी जी पॉझिटिव्ह हॉर्मोन्स आहेत याचा मेंदूमध्ये पूर येतो आणि त्यामुळे आपल्याला आपोआपच शरीर आणि मन हे आपलं दुरुस्त व्हायला लागतं. भरपूर ऑक्सिजन मिळतो मेंदूला, त्यामुळे स्मृती आपली वाढते. आजकाल स्मरणशक्ती याचे फार मोठ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत. आपण मल्टीटास्किंग करतो, आपण भरपूर वेगवेगळ्या मीडियाला आपली मेंदू आपला एक्सपोज करत असतो. त्यामुळं मेमरी कमी वयामध्ये कमी होणार, म्हणजे त्यामुळे डिमेन्शिया, अल्झायमर्स यासारख्या आजारांची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लाट विशेषतः भारतामध्ये आलेली आहे, हे स्टॅटिस्टिक आपल्याला सांगतं. तर मेमरी बूस्ट होण्यासाठी दीर्घ श्वसन हे अतिशय फायदेशीर आहे. आकलन क्षमता, कॉग्निशन ही सुद्धा गोष्ट याच्यामुळे सुधारते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी डीप ब्रिदिंग ही खरोखरी शाळेमध्ये सुद्धा मी या निमित्ताने आवाहन करेल की जे कोणी शाळेचे ट्रस्टी लोक आहेत यांनी याचा विचार करावा की यामध्ये थोडासा एक ब्रेक मुलांना जर घ्यायला लावला तुम्ही आणि दिवसामध्ये 2 वेळेस जर डीप ब्रिदिंगचा अभ्यास केला तर मुलांचं जे इरिटेशन आहे ते कमी होईल, मुलं शांत होतील, त्यांची स्मरणशक्ती, कॉग्निशन ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फायदा होईल. झोप चांगली होते दीर्घ श्वसनामुळे आणि फुफ्फुसावरती याचा अत्यंत म्हणजे काय म्हणता येईल की अत्यंत सुंदर परिणाम होतो. फुफ्फुस ही आपल्या शरीरामधले जे बाहेरचा आपण प्राणवायू घेतो त्याचा एक द्वारच आहे. याच्या मार्गातून आपण सगळं जे पोषण आहे ते पेशींपर्यंत पोहोचवत असतो. मी पूर्वी उल्लेख केला होता की दिल्लीमधील एम्समध्ये काम करणारे डॉक्टर अमित कुमार आहेत. त्यांनी एक धक्कादायक संशोधन सांगितलं आहे की शहरामध्ये राहणाऱ्या जवळजवळ 80 ते 90% लोकांची फुफ्फुसं ही काळी झालेली आहेत. आपली फुफ्फुसं आहेत ही ओरिजिनली फिक्कट गुलाबी रंगाची अशी फुफ्फुसं असतात आणि विशेषतः हे जे निरीक्षण आहे हे लहान मुलांमध्ये पण आहे. ही चिंतेची बाब आहे. तुम्ही विचार करा, आज लहान मुलांमध्ये स्कूल गोईंग जी मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांचीसुद्धा फुफ्फुसं जर अशा पद्धतीने या प्रदूषणाने काळवंडलेली असेल तर त्यांना पुढे जाऊन किती मोठ्या मोठ्या प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. तर या दीर्घ श्वसनामुळे फुफ्फुसाची जी क्षमता आहे ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते. गॅसियस परफ्युजन जे होत असतं की घेतलेला आपण ऑक्सिजन जो आहे तो किती प्रमाणामध्ये रक्तामध्ये आपल्या मिसळतो, ही क्षमता असते, ही सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि ही क्षमता दीर्घ श्वसनामुळे सुधारते.
पोल्युशन हा एक वेगळा चर्चेचा भाग आहे, तो आजच्या व्याख्यानाचा विषय नाही आहे, परंतु यामध्ये आपल्याला राहायचं आहे, यातून आपण पळून जाऊ शकत नाही. मग आपल्या हातात काय आहे, तर आपली स्वतःची क्षमता वाढवणं. तर हे दीर्घ श्वसनामुळे आपण नक्की साधू शकतो. आणि रेस्टिंग मेटाबॉलिझम जो आहे हा दीर्घ श्वसनामुळे वाढवतो. आपण सकाळी संध्याकाळी व्यायाम करू, जिममध्ये जाऊ, पण एवढा व्यायाम करून जर तुम्ही एका ठिकाणीच बैठक मारून बसत असाल आणि हालचाल करत नसाल, तर हा सगळा मेटाबॉलिझम हा आपला संथ व्हायला लागतो. आणि त्यामुळं अनेक लोक याच्यामुळे ग्रस्त असतात की अरे मी एवढा जिम करतो, एवढा व्यायाम करतो, पण माझं वजन काही कमी होत नाही. तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की दिवसभर सुद्धा तुम्ही ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. आणि ज्यांना ॲक्टिव्ह राहता येत नाही, काही कारणामुळे एका जागी स्थिर राहावं लागतं, तर त्या लोकांनी डीप ब्रिदिंगचा आधार जरूर घ्यावा. कारण या पद्धतीच्या संथ श्वसनामुळे तुमचा रेस्टिंग मेटाबॉलिझमचा रेट वाढतो आणि त्यामुळे फॅट बर्निंग, कॅलरी बर्निंग हे फास्ट होतं. तुमचं वजन कमी व्हायला श्वसनासारखी एक गोष्ट तुम्हाला मदत करू शकते, हे या निमित्ताने तुम्ही लक्षात घेण्यासारखं आहे. तर आपण हे झालं आता शारीरिक फायदे बघितले, मानसिक फायदे बघितले, पण खरोखरीच याच्यानी आध्यात्मिकसुद्धा फायदे होतात. ही गोष्ट जर सांगितली तर तुम्हाला विश्वास नक्की ठेवावा लागेल. अर्थात ज्यांचा या गोष्टींवरती विश्वास नाही आहे त्यांनी कानावरती आपल्या हात ठेवा किंवा व्हिडिओ बंद करा. पण ज्यांचा विश्वास आहे त्या लोकांसाठी ही पुढची गोष्ट नक्की फायद्याची आहे. कारण आपण जर सूक्ष्मपणे पाहिलं तर सर्व जे धर्म आहेत, सर्व जे जगभरातले वेगवेगळे जे फॉलोअर्स आहेत, त्यांच्यामध्ये एक समान सूत्र दिसतं की जे सत्य जाणणे किंवा ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी जर महत्त्वाची कुठली गोष्ट प्रत्येक धर्मामध्ये सांगितली असेल तर ती म्हणजे ध्यान. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी माळ वापरेल, कोणी रोझरी वापरेल, कोणी नामस्मरण करेल, वेगवेगळे प्रकार आहेत, तंत्रमार्ग आहे, परंतु प्रत्येकामध्ये ध्यान ही त्यामधली मध्यवर्ती संकल्पना आहे. तर ध्यान आपण कशाच्या आधाराने करतो, त्याचं महत्त्वाचं मध्यवर्ती सूत्र आहे ते म्हणजे श्वास. श्वासावरती लक्ष केंद्रित करून जे केलेलं ध्यान असतं तेच ध्यान आपल्याला निर्विचारतेकडे नेऊ शकतं. कारण जेव्हा आपण वर्तमानात असतो तेव्हा आपण आपोआप भूतकाळ भविष्यकाळापासून दूर होतो आणि त्यामुळं या सगळ्या त्रासदायक ज्या गोष्टी असतात याच्यापासून आपण संकल्प, विकल्प हा मनाचा एक गुणच आहे की सारखे कुठली तरी मनोरथ करायची, त्याच्यामुळं आनंदी व्हायचं, दुःखी व्हायचं. तर जेव्हा आपण श्वासाच्या बरोबरीने राहतो, कारण श्वास ही एकमेव आपल्या शरीरातली गोष्ट आहे की ही कायम वर्तमानात असते, त्यामुळे जेव्हा आपण श्वासाकडे लक्ष देऊन मेडिटेशनचा, ध्यानाचा अभ्यास करतो तेव्हा ही थोड्या क्षणासाठी का होईना तुम्हाला ही निर्विचारता अनुभवायला येते आणि ती तुम्हाला ही जी सृष्टीची व्यापक जी काही ऊर्जा आहे, ज्याला आपण ईश्वरीय तत्व म्हणू, निसर्ग म्हणू, याच्याशी ट्यून होण्यासाठी आपल्याला ही निर्विचारता मदत करत असते. त्यामुळे संथ श्वसन हे आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा फायदे देण्याची क्षमता आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याचा शोध कोणी लावलेला आहे तर भगवान पतंजली यांनी ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा योगामध्ये सांगितलेली आहे. आणि त्याचा विस्तार हा वेगवेगळे जसे जसे वेगवेगळे अवतार होत गेले तर त्यामध्ये भगवान बुद्धांनी हा विषय जास्त पुढे नेला. आणि सध्याच्या काळामध्ये जी प्रचलित असलेली जी विपश्यना पद्धती आहे ही सुद्धा श्वासावरती लक्ष केंद्रित करण्याचीच पद्धती आहे. तर या पद्धतीने याचा विकास होत गेला आहे. तर भगवान बुद्धही सांगतात की सगळ्या दुःखाचं कारण काय आहे तर ही आसक्ती किंवा ज्याला आपण अटॅचमेंट म्हणतो. तर हे सगळ्या दुःखाचं मूळ ह्या एका वाक्यामध्ये बुद्धांनी त्यांची पूर्ण फिलॉसॉफी जी आहे ती सांगितलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला जर आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला कुठंतरी ही अटॅचमेंटच्या विरोधी जी असते ती म्हणजे डिटॅचमेंट, याचा अभ्यास हा आपल्याला थोडा थोडा का होईना करणं हे गरजेचं आहे. तर जाऊन आपल्याला कुठेतरी शांती, सुख, समाधान नक्की लाभू शकतं. आणि ही डिटॅचमेंट आपल्याला देऊ शकतं कोण तर ध्यान. आणि ध्यान ज्याच्या आधारे आहे ते म्हणजे श्वसन. त्यामुळे एवढा मोठा आध्यात्मिक फायदा देण्याची क्षमता या श्वसनामध्ये आहे, याची महती त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. आणि श्वास हा कॉन्शियसली करायचे हे स्वतःला कायम जर आपण सूचना दिली तर काही दिवसामध्ये ही सवय अंगवळणी नक्की पडू शकते. अर्थात मीही त्या मार्गावरचा एक प्रॅक्टिशनरच आहे. मला खूप गोष्टी गवसल्यात असं मी अजिबात म्हणणार नाही, परंतु काही स्वरूपामध्ये फायदे याचे नक्की अनुभवायला यायला लागले माझ्यामध्ये. आणि विशेषतः रुग्णांना जेव्हा आम्ही वेगवेगळे सल्ले या पद्धतीने देतो श्वसनाच्या बाबतीतले, तेव्हा त्यांचे शारीरिक आजारसुद्धा केवळ श्वसनाच्या अभ्यासाने कमी होतात. हे लक्षात आल्यामुळं ही गोष्ट आज तुमच्याशी मी शेअर करत आहे. तर मला सांगा
की अशा पद्धतीचं दीर्घायुष्य देणारी, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे देणारी ही जी गोष्ट आहे याचा अवलंब तुम्ही नक्की कराल ना, हे तुम्हाला मी या निमित्ताने विचारत आहे. तुम्ही जर कॉमेंटमध्ये हो असं उत्तर दिलं तर मला हा व्हिडिओ बनवल्याचा एक मोठा आनंद मिळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे गरजू लोक आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.